मुस्लिम राष्ट्र करायचं आहे, यामुळे लव्ह जिहाद होतोय, अशा प्रकारे बहिणींना फसवायचे काम सुरू आहे। रितेश राणे, त्याला आपण सोडणार नाही, पोलिसांना काय करायचं आहे करू दे। आमच्या आंबेडकर समाजाची मुलगी होती, आतापर्यंत उरण पेटलं असतं, आम्ही जास्त वेळ शांत राहू शकत नाही। हे जिहादी मंदिरातील देव उचलून नेतील हा फक्त दाऊद पर्यंतचा विषय नाही, आपल्या समाजाला संपवण्याचा हा डाव आहे। त्यांना मुस्लिम राष्ट्र करायचं आहे, त्यामुळे लव्ह जिहाद होतोय, अशा प्रकारे बहिणींना फसवायचे काम सुरू आहे। हा विषय इथे संपणारा नाही, तुम्हे चुन चुन के मारेंगे, तुम्हाला मशिदीमधून नंतर कोणाला वाचवणार नाही, याचा बदला आम्ही घेणार, हे शब्द देतो। आई वडिलांना शब्द दिलाय, त्याचे पण व्हिडिओ असे फिरवू। आंबेडकरांचा संविधान हे मानत नाही, न्याय व्यवहार आपण करूयात, भीक मागायला त्यांना लावत नाही, तोपर्यंत असं होणार। हे सरकार हिंदूच आहे, चौक बघून ठेवा, त्याला आणायची जबाबदारी आमची, त्याचाही शरीरावर दुप्पट वार होणार। तुम्ही जागृत राहा, आपली भीती बनवा, कोणीही वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे नीट ठेवू नका, पुन्हा अशा प्रकारे आपल्या बहिणीवर वाकड्या नजरेनं बघू नये, हे बघा। आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं, पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही। हा विषय इथपर्यंत संपणार नाही, तुमको चुन चुन के मारेंगे। मस्जिदीतून तुम्हाला मला वाचवण्यासाठी त्यांचं मस्जिद थोडं मस्जिद ही जी काय हिंमत जी दाखवली आहे, आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय, यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ, हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन दाखवाय। तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय, तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय की तुम्ही चिंता करू नका, की जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना, तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर। आपल्याला किती वाटलं आपल्याला किती वाटलं तर हे आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानत नाही, ते शरिया कायदाच मानतात। त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटकं का चालली आहे। मी उल्वा वासियांचा खऱ्या मनापासून अभिनंदन करेन, निर्णय घेतलाय त्या लोकांनी जे न्याय व्यवहार करायचा या जिहाद्यांबरोबर। पण सांगेन बस करा आता यांच्यावर व्यवहार। हे लोकांना जोपर्यंत तुम्ही भीक मागायला लावत नाही ना, तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही, लक्षात ठेवा। आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव अगर यास्मीन असतं तर आता हे उरण पेटलं असतं आतापर्यंत। सगळं काय आम्ही सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही, सर्व धर्म समभावाचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही। बोलण्यापेक्षा ज्या गोष्टी करा त्याविषयी माने। आपल्या स्वतःसाठी अगर उभा राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील, एक लक्षात ठेवा। मी काही इथे नुसतं साधवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही, मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचं आहे, पोलीस
जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणारच, पण ही काय नुसतं एखाद्या दाऊदशेख पुरता विषय नाहीये. हा आपल्या हिंदू समाजाला, आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे, लक्षात ठेवा. 2047 पर्यंत 2047 पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाद्यांनी केलेला आहे. आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची, तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद. आणि भेटेल शेतकऱ्यांच्या जे मनात आहे त्या भडव्यावर तेच होणार. पोलीस खात्याला जे काय करायचंय ते करून दे, जो कायदा लावायचा ते लावून दे, जी शिक्षा द्यायची ते देऊन दे. ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही. पोलीस खातं असो, सरकार असो, हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने डिपार्टमेंट मधून पाहणार नाही. हा शब्द हा निश्चित राहण्याची मला आजच्या हिंदू समाजाची ताकद तुम्ही फक्त चौक बघून ठेवा. या भडव्याला तिथे आणण्याची जबाबदारी त्याच्यापेक्षाही दुप्पट वार त्यांच्या शरीरावर होतील एवढा शब्द तुम्हाला हातात घेणारे लोक नाही. पण आमच्या माता भगिनींच्या पर्यंत पोहोचण्याची कोण हिंमत करेल तर त्या भडव्यांना जिवंत न ठेवण्याचा पण आमच्या धर्मामध्ये सांगून ठेवलेला आहे. म्हणून जसं आज आपल्या बहिणीला वाकड्या नजरेने पाहिलंय, आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती, त्या पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पकडायची हिंमत होता कामा नये. ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतोय. काय चिंता करू नका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भीम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा, आपली भीती निर्माण करा. कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामा नये एवढी